नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा या आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीकेचे 30 प्रश्न, जे की यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि ते कनिष्ठ लिपिक, लघुलेखक आणि शिपाई हमालसाठी अतिशय उपयुक्त आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, नक्कीच तुमच्या उपयोगी येतील हे प्रश्न। तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पुढील। पहिला प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे? ए सिकंदर शेख, बी अभिजित कटके, सी शिवराज साक्षे, डी यापैकी नाही। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे ए सिकंदर शेख। पुढील प्रश्न आहे, सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहराशी जोडली गेलेली आहे? ए श्रीनगर, तामिळनाडू, सिलचर, पोरबंदर, बी दिल्ली अमृतसर, सी दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता, डी दिल्ली आसाम बेंगलोर गुजरात। योग्य उत्तर आहे सी दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता। पुढील प्रश्न आहे, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? ए 5 डिसेंबर, बी 9 डिसेंबर, सी 10 डिसेंबर, डी 16 डिसेंबर। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। तुमचे योग्य उत्तर आहे सी 10 डिसेंबर। पुढील प्रश्न आहे, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ए बी रा शिंदे, बी स्वामी विवेकानंद, सी राजाराम मोहन रॉय, डी लोकमान्य टिळक। योग्य उत्तर आहे सी राजाराम मोहन रॉय। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? ए 5, बी 6, सी 7, डी 8। तुमचे योग्य उत्तर आहे बी 6। पुढील प्रश्न आहे, 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? ए गोंदिया, बी भंडारा, सी गडचिरोली, डी नंदुरबार। तुमचे योग्य उत्तर आहे सी गडचिरोली। पुढील प्रश्न आहे, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ए इंद्रायणी, बी भीमा, सी प्रवरा, डी कृष्णा। तुमचे योग्य उत्तर आहे बी भीमा। पुढील प्रश्न आहे, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए सोलापूर, बी सातारा, सी अहमदनगर, डी ठाणे। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे डी ठाणे। पुढील प्रश्न आहे, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? ए कोल्हापूर, बी यवतमाळ, सी रत्नागिरी, डी सिंधुदुर्ग। योग्य उत्तर आहे सी रत्नागिरी। पुढील प्रश्न आहे, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए कोल्हापूर, बी रायगड, सी गोंदिया, डी चंद्रपूर। योग्य उत्तर आहे बी रायगड। पुढील प्रश्न आहे, एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए पुणे, बी औरंगाबाद, सी गोंदिया, डी रायगड। याचे योग्य उत्तर आहे डी रायगड। पुढील प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ए 1965, बी 1970, सी 1977, डी 1969। योग्य उत्तर आहे डी 1969। पुढील प्रश्न आहे, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ए गुजरात, बी उत्तर प्रदेश, सी आसाम, डी मध्य प्रदेश। योग्य उत्तर आहे सी आसाम। पुढील प्रश्न आहे, जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ए उत्तर प्रदेश, बी मध्य प्रदेश, सी उत्तराखंड, डी गुजरात। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच सांगा मंडळी। तुमचे योग्य उत्तर आहे सी उत्तराखंड। पुढील प्रश्न आहे, ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए 16 सप्टेंबर, बी 2 सप्टेंबर, सी 6 सप्टेंबर, डी 12 सप्टेंबर। योग्य उत्तर आहे ए 16 सप्टेंबर। पुढील प्रश्न आहे, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ए उत्तर प्रदेश, बी कर्नाटक, सी गोवा, डी हरियाणा। तुमचे योग्य उत्तर आहे सी गोवा। पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे? श्रीहरिकोटा, बी पोखरण,
सी चांदीपूर, डी हसन। योग्य उत्तर आहे ए श्रीहरिकोटा। पुढील प्रश्न आहे कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो? ए 1885 ते 1905, बी 1905 ते 1920, सी 1920 ते 1947, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे बी 1905 ते 1920। पुढील प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यामधील बोदल कसा आहे खालीलपैकी काय आहे? ए व्याघ्र प्रकल्प, बी अभयारण्य, सी विद्युत निर्मिती प्रकल्प, डी थंड हवेचे ठिकाण। तुमचे योग्य उत्तर आहे सी विद्युत निर्मिती प्रकल्प। पुढील प्रश्न आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? ए गुरु शिखर, बी धूपगड, सी अरवली, डी दोडाबेत्ता। तुमचे योग्य उत्तर आहे बी धूपगड। पुढील प्रश्न आहे सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ए कृष्णा, बी तापी, सी सतलज, डी साबरमती। तुमचे योग्य उत्तर आहे बी तापी। पुढील प्रश्न आहे टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ए उत्तर प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी उत्तराखंड, डी पंजाब। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। योग्य उत्तर आहे सी उत्तराखंड। पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ए माथेरान, बी आंबोली, सी रामटेक, डी लोणावळा। योग्य उत्तर आहे बी आंबोली। पुढील प्रश्न आहे मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए गोंदिया, बी भंडारा, सी नागपूर, डी चंद्रपूर। तुमचे योग्य उत्तर आहे सी नागपूर। पुढील प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? ए बालगंधर्व, बी साने गुरुजी, सी सेनापती बापट, डी महात्मा फुले। योग्य उत्तर आहे सी सेनापती बापट। पुढील प्रश्न आहे रिकामी जागा यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना औरंगजेबाशी केली? ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी गोपाळकृष्ण गोखले, डी महात्मा फुले। तुमचे योग्य उत्तर आहे बी लोकमान्य टिळक। पुढील प्रश्न आहे बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए औद्योगिक मंदी, बी शेअर बाजार, सी बँकिंग क्षेत्र, डी पशुपालन। तुमचे योग्य उत्तर आहे बी शेअर बाजार। पुढील प्रश्न आहे प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्यासाठी कोणत्या मेमरीचा वापर करतात? ए रॅम, बी रॉम, बी सीडी, डी डीव्हीडी। योग्य उत्तर आहे ए रॅम। पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कुठे आहे? ए चीन, बी जपान, सी भारत, डी फिलिपिन्स। योग्य उत्तर आहे डी फिलिपिन्स। पुढील प्रश्न आहे गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ए भाई श्रीपाद अमृत डांगे, बी वसंतराव तळपदे, सी श्रीमती रोजा देशपांडे, डी डॉक्टर दत्ता सामंत। तुमचे योग्य उत्तर आहे ए भाई श्रीपाद अमृत डांगे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 30 प्रश्न अतिशय उपयुक्त असलेले घेतलेले आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।